महापालिकेच्या भंगार साहित्यातून 2 कोटींचं उत्पन्न मिळणार आहे. पण अवघ्या काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या सुभाष स्टोअर्समध्ये आलेली काही वाहनं सुद्धा अक्षरशः गंजत पडली आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची बेफिकिरी दिसून येते. या कारभाराला कोण पायबंद घालणार असा प्रश्न आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागातील आणि स्टोअर्समधील भंगार साहित्य आणि वाहनं महापालिका विक्रीस काढणार आहे. त्यातून अंदाजे 2 कोटी रुपयांचं उत्पन्न महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. यातून महापालिकेला आर्थिक फायदा होईल असं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे महापालिकेच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेले काही ट्रक वापराविना सुभाष स्टोअर्समध्ये पडून आहेत. या वाहनांसाठी विशिष्ट तंत्रज्ञान अवगत असलेला चालक किंवा ऑपरेटर असणं गरजेचं आहे. त्या ताकदीची माणसं महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही नवी वाहनं सुभाष स्टोअरमध्ये वापराविना पडून आहेत. त्यामुळे आणखी काही वर्षात ही वाहनं सडून स्क्रॅप होण्याची शक्यता आहे. त्याकडे महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन डोळेझाक करतंय. एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे, तर दुसरीकडे निव्वळ दुर्लक्षातून महापालिकेचं मोठं नुकसान होतंय. काही वेळा तर क्षुल्लक पार्ट अभावी महापालिकेची जेसीबी, डंपर अशी वाहनं सुद्धा सडवत ठेवली जातात. दुरुस्तीचे पैसे दिले नसल्यानं कचरा उठावाचे अनेक टिप्पर पडून राहतात. त्याहून कळस म्हणजे टायर बदलायला पैसे नाहीत म्हणून अनेक गाड्या सडून खराब होतात. त्यामुळं महापालिकेची एक यंत्रणाच महापालिकेचं आर्थिक नुकसान करतेय. त्यावर लगाम घातला नाही तर महापालिकेचं स्क्रॅप वाढायला वेळ लागणार नाही.